हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे आपलं. तर आज आपण विज्ञान भाग 2 मधील प्रत्येक धड्यातील महत्त्वाचे प्रश्न, मुद्दे, आकृती आणि तक्ता बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण. पहिला धडा आहे अनुवंशिकता व उत्क्रांती. ह्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न, मुद्दे कोणकोणते असणार आहेत बरं? तर ह्यामध्ये मी नोट्स काढून ठेवले आहेत. यामध्ये मी ठळक असे प्रश्न दिलेले आहेत जे की लाल रंगाने मी लाल पेनाने लिहिलेले आहेत, ते नक्कीच करून जावा. यामध्ये बघा, प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण हे काय आहे, गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. त्यानंतर दुसरा आहे उत्क्रांती व उत्क्रांतीचे पुरावे, जे की बाह्यरूपी पुरावे, शरीरशास्त्रीय पुरावे, अवशेषांगे, पुराजीव विषयक पुरावे असे जीवाश्म विज्ञानामधील काही प्रश्न आहेत. त्यांना जोडणारे दुवे, भ्रूणविज्ञानविषयक पुरावे हे काही मुद्दे आहेत, तुम्ही वाचून जा. त्यानंतर मी इथे पान नंबर दिलेले आहे. ते पान नंबर कसले आहे माहिती आहे का विद्यार्थी मित्र हो? जे 21 अपेक्षित आहे आपलं, त्यामधलं ते पान क्रमांक आहे. त्यानंतर पहिल्याच पाठामधला डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामध्ये मी डबल टिकसुद्धा केलेली आहे. त्यानंतर दिलेला आहे मी बघा, लॅमार्कवाद इथे दिलेला आहे, तो सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्र हो. आणि त्यानंतर दुसरा धडा आपण बघू शकतो, सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 मध्ये आपल्याला कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर इथे पहिलं लिहिलेलं आहे बघा, ऑक्सिश्वसनामध्ये 3 टप्प्यांमध्ये होणारे ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण हा प्रश्न तिसऱ्यामध्ये विचारला जाऊ शकणारा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र हो. त्यानंतर दिलेला आहे ग्लुकोज आणि त्याचे विघटन, हा डबल टिक केला आहे म्हणजे हा महत्त्वाचा प्रश्न आहे, तो नक्कीच करून जा. त्यानंतर असणार आहे ट्रायकार्बोझिलिक आम्लचक्र. त्यानंतर इलेक्ट्रॉन वहन, साखळी अभिक्रिया, म्हणजे इलेक्ट्रॉन वहनाची साखळी अभिक्रिया कोणत्या प्रकारची असू शकते विद्यार्थी मित्र हो, ती एक करून जायची आपण. हे 3 टप्प्यांमध्ये होणारे ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण, हे 3 पॉईंट आहेत ग्लुकोजचे, हे नक्की करून जा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, ऑक्सिश्वसन व विनॉक्सिश्वसन ह्यांमधला फरक स्पष्ट करा, विचारला जाणारा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न, विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा, त्याबद्दलचा तक्ता आहे बघा विद्यार्थी मित्र हो, तो तक्ता नेहमी विचारला जाऊ शकतो, तो नक्कीच करून जा. चौथा प्रश्न आहे की पेशी विभाजन, त्यांची गुणसूत्री व अर्धगुणसूत्रे विभाजन, त्याच्यावर आधारित एक तक्ता आहे, त्या तक्त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या तक्त्यावर आधारित प्रश्न. पुढील धडा आपण बघूया विद्यार्थी मित्र हो, त्यावर आधारित प्रश्न भाग 2मध्ये बघा, लैंगिक व अलैंगिक प्रजनन ह्यांमधला फरक स्पष्ट करायला येऊ शकतो, नक्कीच येऊ शकतो, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन, त्यावर आधारित एक तक्ता आहे. हे जे काही प्रश्न आपण बघितले ते नक्की करून जा विद्यार्थी मित्र हो. पुढे आपण बघूयात बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. आता ह्यावर आधारित सुद्धा एक तक्ता आहे, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र हो. पहिला एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन बघितलं, त्यानंतर आता बहुपेशीय सजीवांमधील. दुसरा प्रश्न आहे वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन, हा 2 किंवा 3 मार्कासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. पुढे जाऊया आपण. पुढे बघा, फुलाचा उभा छेद आणि फुलाचे अंतरंग ह्यावर आधारित एक आकृती आहे, ती आकृती नक्कीच करून जा. त्या आकृतीला नावे द्या, असा सुद्धा एक प्रश्न विचारू शकतात विद्यार्थी मित्र हो. आणि त्यानंतर तिसरा प्रश्न आहे आवृत्तबीजी वनस्पतींमधील द्विफलन, हा सुद्धा आकृतीसहित, त्याची आकृतीसुद्धा बघून घ्या. 2 मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे, हे 2 मार्कसुद्धा आपल्याला मिळायला हवेत, बरोबर की नाही. प्रश्न चौथा बघा मी दिलेला आहे, परागीभवन व त्यांचे प्रकार, त्यावर आधारित एक आकृती आहे, ती सुद्धा बघावी. पुढे बघा, प्रश्न चौथा किंवा 5व्यामध्ये हा प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो, जो की आहे मानवी पुरुष व स्त्री प्रजनन संस्था, त्यावरील आधारित आकृती. पुढे बघा लिहिलेलं आहे आर्तव चक्र आणि ऋतुचक्र, ह्यांवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ह्याची एक थोडक्यात माहिती नक्कीच वाचून जावी विद्यार्थी मित्र हो. महत्त्वाचे मुद्दे आहेत, प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान ह्यामध्ये काय फरक आहे, हे सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर बघा मी दिलेलं आहे काचनलिकेतील फलन, भाडोत्री मातृत्व, वीर्यपेढी यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्र हो.
त्यानंतर जुळे आणि त्यांचे प्रकार काय असतात किंवा लैंगिक आरोग्य त्याबद्दल काय सावधानी असली पाहिजे, रोग काय होऊ शकतात ह्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. चौथा धडा काय आहे बघा, पर्यावरणीय व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, पर्यावरणचं संवर्धन, गरज, आपली सामाजिक जबाबदारी काय आहे ह्यावर सुद्धा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. पर्यावरणीय संवर्धन आणि जैवविविधता हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामध्ये बघा आनुवंशिक विविधता, प्रजातींची विविधता, परिसंस्थेची विविधता हे महत्त्वाचे मुद्दे आहेत पर्यावरणीय संवर्धन आणि जैवविविधतेमध्ये. पुढे बघा देवराई आणि त्याचा परिच्छेद टिपा लिहामध्ये विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्र हो. पर्यावरणात माझी भूमिका काय आहे हा सुद्धा एक प्रश्न आहे. धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण करा हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बघा संकटग्रस्त प्रजाती, दुर्मिळ प्रजाती, संवेदनशील प्रजाती, अनिश्चित प्रजाती हा महत्त्वाचा प्रश्न आहे किंवा ह्यामध्ये विचारला जाऊ शकतो वेगळा शब्द ओळखा, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. पुढे लक्ष द्या, पुढे काय आहे, पाचवा धडा हरित ऊर्जेच्या दिशेने. यामध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती यावर सुद्धा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्र हो. शास्त्रीय कारणे द्यामध्ये विद्युत निर्मिती प्रकारांनुसार टर्बाईनचा आराखडाही वेगळा असतो असा एक शास्त्रीय कारणांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे बघा औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा काय असते हा सुद्धा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याची निर्मिती आणि त्याचा प्रवाहाची आकृती जी आहे ऊर्जा रूपांतरणाची ती नक्कीच करायची आहे. हे 2 मार्काला विचारले जाणारे प्रश्न आहेत. तिसरा आहे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतरण आणि औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आराखडा ह्यावर समस्या, त्यावरचे फायदे हे सुद्धा वाचून जायचे आहेत. तसं पाहायला गेलं तर विद्यार्थी मित्र हो आत्तापर्यंत तुम्ही बऱ्यापैकी अभ्यास केला असेल या सर्व विषयांचा जे की मी आता बोलत आहे. तरीसुद्धा एकदा नजर टाकायला हवी की आपण काय काय महत्त्वाचे मुद्दे बघितले आहेत. त्यासाठी मी हे काही पॉईंट किंवा मुद्दे आपण म्हणू शकतो काढले आहेत की हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आपल्यासाठी. चला तर मग पुढे जाऊया, बघूया आपण अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र त्यावरचा जो आराखडा आहे त्याची आकृती आपण करून जायला हवी. केंद्रीय विखंडन, पुन्हा नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र जे आहे ते, त्यावर पुन्हा बघा पुढे आहे जलविद्युत ऊर्जा. आता जलविद्युत ऊर्जा त्यावर सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, जसं की जलविद्युत निर्मितीचे केंद्र ही पर्यावरण स्नेही आहेत किंवा नाही याविषयी तुमचे मत द्या असा सुद्धा प्रश्न एक विचारला जाऊ शकतो प्रकरण 5 वर. पुढे विद्यार्थी मित्र हो जलविद्युत निर्मितीचे काही फायदे 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकणारा प्रश्न आहे. त्यानंतर पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती, सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र ह्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो किंवा तुम्हाला शास्त्रीय कारणांमध्ये जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो जो की आपल्याला अभ्यासायला हवा. पुढे बघा 6व्या प्रकरणामध्ये प्राण्यांचे वर्गीकरण, त्यामध्ये रंध्रीय प्राणी संघ, सिलेंटराटा किंवा निडारिया प्राणी संघ ह्यावर सुद्धा तुम्हाला टिपालिया विचारली जाऊ शकते. चपट्या कृमीचा संघ, गोलकृमी प्राणी संघ, वलीय प्राणी संघ, संधिपात प्राणी संघ किंवा मृदुकाय प्राणी संघ, कटकचर्मी प्राणी संघ, अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी संघ या सर्व प्राणी संघांवर, कारण हा धडाच असा आहे की प्राण्यांचे वर्गीकरण, म्हणून तुम्हाला ह्यावर हे प्रत्येक प्राणी संघांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढे बघा काही उपसंघ दिले आहेत, त्याचे ते उपसंघसुद्धा करून जा, त्याची वैशिष्ट्ये, आकृत्या आणि लक्षणे. आता काय आहेत बघा, चक्रमुखी प्राणीवर्ग किंवा मत्स्य, उभयचर, सरीसृप. आता सरीसृपामध्ये कोणती गोष्ट येऊ शकते, कोणता प्राणी, तर पाल हा येऊ शकतो. तुम्हाला हवं असेल तर एक वर्गीकरणावर आधारित प्रश्न किंवा परिच्छेदावर आधारित प्रश्न ह्यावरची एक छोटी व्हिडिओ, एक शॉर्ट्समध्ये कसं वर्गीकरण केलं जातं ह्यावरचे तक्ते किंवा वर्गीकरण कोणकोणत्या पद्धतीचं कोणत्या प्राण्यांचं करतात ते मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सांगून देईन. त्यामध्ये 7वा धडा बघा, आता आपण बघूया ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. आता ह्यामध्ये कोणता प्रश्न महत्त्वाचा असणार आहे, मुद्दा कोणता महत्त्वाचा आहे,
तर बघूयात आपण औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र किंवा उत्पादने. कोणकोणती उत्पादने आहेत तर दुग्धजन्य, योगर्ट, लोणी आणि चीज यावर 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रोबायोटिक्स जे आहेत त्यांवर, विनेगर उत्पादन समजा किंवा जैविक विकरे यांवर कारणे विचारली जाऊ शकतात. सूक्ष्मजैविक प्रदूषण नियंत्रण हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते करून जा विद्यार्थी मित्र हो. त्यानंतर बघा प्रतिजैविके आणि त्यांचे प्रकार, त्यांवर आधारित तक्ता, सूक्ष्मजीव व इंधन, जैव कीटकनाशके हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते नक्की करा. त्यानंतर आपण पुढील पाठाकडे वळूया. प्रकरण 8 पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान. त्यांवर मूलपेशींचे प्रकार हा महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मूलपेशीचे उपयोग, जैवतंत्रज्ञानाचे फायदे व व्यावहारिक उपयोग काय असतात, किंवा कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे कोणकोणते आहेत. आता त्यामध्ये बघा हरितक्रांती आली, श्वेतक्रांती आली आणि नीलक्रांती. हे प्रश्न नक्की करून जा. त्यानंतर बघा औषधी वनस्पतींची लागवड. पुढील पाठ बघूया आपण. सामाजिक आरोग्य. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक म्हणजे कसं की मानसिक ताणतणाव, व्यसनाधीनता किंवा दुर्धर आजार कोणता असेल तर हा प्रश्न 3ऱ्यामध्ये 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकणारा प्रश्न आहे किंवा मुद्दे आहेत. तुम्ही करून जा, वाचून जा व्यवस्थितपणे. प्रसारमाध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा अतिवापर केल्याने त्यावर आधारित चित्र, प्रश्न जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. ताणतणावाचे व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करू शकतो. 10वा धडा बघा आपत्ती व्यवस्थापन. या प्रकरणामध्ये आपण आपत्ती व्यवस्थापनाचे जे प्रकार आहेत, आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे, हा तुम्हाला दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये विचारला जाऊ शकणारा प्रश्न आहे. प्रथमोपचार व आपत्कालीन कृती काय असते प्रथमोपचाराची. प्रथमोपचाराचा उद्देश काय असतो हा 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. अभिरूप सरावाचे ध्येय व फायदे हे सुद्धा आपण बघू शकतो. तर थोडक्यात आपण विद्यार्थी मित्र हो 1 ते 10 प्रकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघून घेतले आहेत. त्यांचा सराव करा. लवकरच पुढील व्हिडिओसुद्धा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तोपर्यंत ह्या विषयांचा, ह्या मुद्द्यांचा अभ्यास करत राहा. ऑल दी बेस्ट.